तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 25 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऋषिकेश यांची टीम जिंकत असते. माया मकरंदला हे काही सहन होत नसतं. मकरंदला सारखं वाटत असतं की जानकी ऋषिकेश मुद्दाम आपल्याला जळवण्यासाठी जवळ येत आहेत. मकरंद मायाला हे सगळं सांगतो. माया घाणेरडे प्लॅन आखत असते. पुढचा गेम असतो तो गोट्यांचा. सारंगला गोट्या खूप छान खेळता येतात. सारंग गोट्या हातात घेतो आणि त्याच्यामध्ये लाल मुंग्या असतात. त्या सगळ्या लाल मुंग्या सारंगच्या हातावर चढतात आणि सारंगला चावतात. सारंग म्हणतो, दादा ह्याच्यामध्ये लाल मुंग्या टाकल्या आहेत. ऋषिकेश, जानकी, सौमित्र यांना माहिती पडलेलं असतं की हे घाणेरडं कारस्थान मकरंदचंच आहे. पण ते मकरंदला काहीच बोलू शकत नाही, कारण तो ऑर्गनायझर म्हणून गप्पपणे सगळं सहन करावं लागतं. दुसरा खेळ असतो तो लांब उडी मारण्याचा. ऋषिकेश डोळ्यावर पट्टी बांधतो आणि लांब उडी मारणार असतो. पण मायाने तिथेही काहीतरी चिटिंग करून ठेवलेली असते. मातीमध्ये तिने काचेचे तुकडे टाकलेले असतात. ऋषिकेश लांब उडी टाकतो आणि त्याच्या पायात सगळे काचेचे तुकडे घुसतात. ऋषिकेशचा पाय रक्तबंबाळ होतो. त्याला धड चालताही येत नाही. जानकीच्या हाताला खिळ्यांची विटी लागली आहे. सौमित्राच्या डोक्यावरती दगड मारलेला आहे. सारंगच्या हातावरती मुंग्या चावल्या आहेत आणि ऋषिकेशचे पाय फाटलेत. हे सगळं झालेलं असतं. तरीही या सगळ्यातून कसं बसं बाहेर होत जानकी ऋषिकेश यांची टीम महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचते. आणि शेवटचा खेळ असतो तो रस्सीखेच. एवढं सगळं लागलेलं असतानाही ते चौघंही लढत असतात. रस्सीखेच खेळ करत असतात. त्यांची पावर जास्त लागत असते. रस्सीखेचमध्ये माया मकरंद काही चिटिंग करू शकत नाही. त्यामुळे मकरंद एक चालाकी करतो. मकरंद ऋषिकेशच्या समोर जानकीला ओरडतो आणि म्हणतो, जानकी, अगं काय झालं? ऋषिकेशला जानकीची काळजी वाटते. तो रस्सी सोडून देतो आणि जानकीकडे बघतो. सगळे खाली पडणार असतात. जानकी मोठ्याने ओरडते आणि ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश रस्सी ओढ. सगळे पुन्हा रस्सी ओढायला लागतात. आता मकरंद, ऋषिकेश, जानकी हे सगळे शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेत. शेवटचा सामना रंगतोय. पण या शेवटच्या सामन्यामध्ये जानकी ऋषिकेश कसे जिंकतायत? जानकी ऋषिकेश एकमेकांच्या प्रेमात तर पडलेत, पण कबुली कसे देत आहेत एकमेकांच्या प्रेमाची हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये ऋषिकेश जानकीच्या हाताला पट्टी लावत असतो. ऋषिकेश खूप भडकलेला असतो. मकरंद खूप चिटिंग करतोय, तो नीट खेळत नाहीये, म्हणूनच तो चिडलेला असतो. जानकी म्हणते, ऋषिकेश, असं चिडायचं नाहीये, शांतपणे हुशारीने खेळायचंय. चिडचिड करून आपली एनर्जी वाया घालवायची नाहीये. आपण कसं आता खेळलो होतो आज, तसंच जरा हुशारीने खेळायचं आपण आणि शांत राहून जिद्दीने खेळ पूर्ण करायचा. आपण हार मानायची नाहीये, लढत राहायचे. आज लढलो तसंच. ऋषिकेशला जानकीचं बोलणं पटतं. ऋषिकेश जरा शांत होण्याचा प्रयत्न करतो. तर इथे सारंग, सौमित्र गेममध्ये काय काय झालं हे नाना, आजी आणि सुमित्राला सांगत असतात. मकरंद गेममध्ये चिटिंग करतोय, तो ऑर्गनायझर आहे म्हणून आपण काही कुणाला बोलू शकत नाहीये हे सगळं सांगतात. आणि एवढंच नाही तर मकरंदने जानकीचा सौदा केलाय. मकरंदने सांगितलंय, जो कोणी खेळ जिंकेल जानकी त्याची. नाना विचारतात, आणि जानकीला हे सगळं मान्य आहे? माहिती तिला हे सगळं? सारंग म्हणतो, हो, तिला सगळं माहिती आहे आणि ती स्वतःला सौद्यामध्ये लावायला तयार झाली आहे ऋषिकेश दादासाठी. तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावले. नाना मनात विचार करतात. नाना मनात म्हणतात, एखाद्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतं असं फक्त एकच करू शकतो, जो प्रेमामध्ये पडलेला असतो. म्हणजे जानकी ऋषिकेशच्या प्रेमात पडली आहे. ही खूप छान बातमी आहे. नानांना जानकी ऋषिकेशसाठी चांगली वाटत असते, आपली सून म्हणून चांगली वाटत असते. नाना विचार करतात की एकदा हा खेळ झाला की जानकी ऋषिकेश यांच्या लग्नाची बोलणी करायची. तर इथे मकरंद घरी येतो. मकरंद मायाला म्हणतो, माया, बघितलं ना, मला वाटलं होतं आज ते हरतील, केवढं लागलं होतं त्यांना, पण नाही. आज मला वाटलं ते हरतील आणि मी जिंकेन, जानकी कायमची माझी होऊन जाईल. पण नाही, जिंकलेच शेवटी लगोरी ते. एवढं ऋषिकेशला मारलं, त्या सारंगला मारलं, सौमित्राला मारलं, पण हा ऋषिकेश पुन्हा उभा राहिलाच. जानकी त्याच्यासोबत आहे ना म्हणून. माया म्हणते, हो दादू, जानकी त्याच्यासोबत आहे ना म्हणून ते जिंकतायत. पण असू देत, जानकीला पण थोडी धग लागते ना, लागू देत. पण शेवटी जानकी ही आपणच मिळवणार, अजिबात हरणार नाही. आपण आता काहीही करायचं आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचं. दादू, जोपर्यंत ही माया तुझ्यासोबत आहे ना, तोपर्यंत मी तुला हरू देणार नाही. मकरंदला सुद्धा वाटतं की माया आपल्यासोबत आहे, माया आपल्याला जिंकवणारच. ती काहीही करेन आणि जिंकवणार. आणि मग आपण जानकीला आपल्या घरी बायको म्हणून करून घेऊन यायचं. जो फ्लॅट जानकीने नाकारलाय त्या फ्लॅटवरती तिला घेऊन जायचं. तर इथे जानकी ऋषिकेशला मोटिवेट करत असते. जानकी म्हणते, ऋषिकेश, आपण शांत राहायचं, एनर्जी वाया घालवायची नाही.
आता जसे हात हातामध्ये आहेत ना, तसेच हात हातात घट्ट ठेवायचे. जानकी ऋषिकेश प्रेमाने एकमेकांकडे बघत राहतात. ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलेत याची जाणीव त्यांना थोडीशी झालेली असते. तर दुसऱ्या दिवशी खेळ चालू झालेले असतात. सगळे मैदानावरती पोहोचतात. दुसऱ्या राऊंडमधले खेळ हे 3 खेळ असतात आणि त्याच्यामध्ये सिंगल प्लेअरने खेळायचं असतं. पहिला म्हणजे मटका फोड, दुसरा गोट्या आणि तिसरं लांब उडी. सारंग, सौमित्र, ऋषिकेश, जानकी कोण काय काय खेळणार हे डिसाईड करण्यासाठी बाजूला जातात आणि मकरंद त्यांचं बोलणं चोरून ऐकतो. सारंग म्हणतो, मला गोट्या खूप छान खेळता येतात, मी गोट्या खेळणार. सौमित्र म्हणतो, दादा मला मटका फोड छान येईल, मी मटका फोड करणार. जानकी म्हणते, आणि मी लांब उडी मारेन. ऋषिकेश म्हणतो, नाही हा जानकी, तू लांब उडी मारायची नाहीये, आधी तुझ्या हाताला लागले आणि पायानेही धड चालता येत नाही. मी आहे ना, मी लांब उडी मारणार, तू फक्त लांब बसायचेस. जानकी ठीक आहे म्हणते. खेळ चालू होतात. इथे मकरंद मायाकडे येतो. मकरंद म्हणतो, माया, त्या लोकांनी ठरवलंय कोण कोणते गेम खेळणारे. सारंग गोट्या खेळणारे, सौमित्र मटका फोड आणि ऋषिकेश लांब उडी खेळणार आहेत. हे जिंकतील ना, यांना जिंकू द्यायचं नाहीये. माया म्हणते, दादू, हे खेळ म्हणजे यांच्यासाठी शिक्षा असणार आहे. तुला जेवढी जखम दिली आहे ना, त्यापेक्षा दुपटीने जखम यांना मिळणार आहे. तुला जेवढा त्रास दिलाय ना, त्यापेक्षा जास्त त्रास मी त्यांना देणार आहे. ते जिंकूच शकणार नाहीये. जानकी आता तुझी होणार. जानकीच्या हाताला जेवढं लागले ना, त्यापेक्षा जास्त आता त्या तिघांना लागणार आहे. बघ मी काय करते ते. मकरंद खेळायला येतो आणि माया पुढची चिटिंग करायला जाते. तर इकडे ऐश्वर्या टी व्हीवरती सगळे खेळ बघत असते. टी व्हीवरती ते लाईव्ह दाखवत असतात. ऐश्वर्या खूप खुश असते. तिची टीम जिंकत असते. कावेरी तिथे येते आणि ऐश्वर्याला समजावते. कावेरीला कळलेलं असतं की ऐश्वर्याला हा आनंद, हा सुख गेममुळे नाही, तर ऋषिकेशला त्रास देऊन होतोय. कावेरी ऐश्वर्याला समजावायचा प्रयत्न करते. ऐश्वर्या म्हणते, अगं मॉम, मी हे सगळं करते ते काही ह्याच्या ऋषिकेशला त्रास देण्यासाठी नाही. 10 लाख रुपये मिळणार आहे ना, म्हणून मी करते. आणि प्लीज आता लेक्चर देऊ नको. मला एन्जॉय करू दे, मला बघायचे, जा तू इथून. ऐश्वर्या कावेरीला हाकलून लावते आणि पुन्हा गेम बघायला लागते. तर इथे मकरंद, ऋषिकेश यांची टीम खेळायला उतरते. पहिला खेळ असतो मटका फोड. मकरंदच्या टीमने 4 मटकी फोडलेली असतात, म्हणजे सगळेच मटकी फोडलेली असतात. त्यामुळे ऋषिकेशच्या टीममध्ये सुद्धा 4 मटकी फोडायचं कंपल्सरी होतं. सौमित्र मटका फोडायला जातो आणि तो 4 मटकी फोडतो. 4था मटका तो फोडतो आणि त्याच्यामध्ये दगड ठेवलेला असतो. त्या दगडाचं टोक सौमित्राच्या डोक्यात लागतं आणि सौमित्र बेशुद्ध पडतो. ऋषिकेश खूप भडकलेला असतो. ऋषिकेश मकरंदकडे येतो. तो मकरंदला म्हणतो, हे मकरंद, मुद्दाम सगळं करतोयस ना? काल जानकीच्या हाताला विटी मारलीस खेळ्यांची आणि काल नंतर आम्हाला दगड मारत बसलास, दगडी बॉल मारत होतास आणि आता हे का करतोयस? हे सगळं मुद्दाम करतोयस ना? मकरंद म्हणतो, हे बघ, मी मुद्दाम काहीच करत नाहीये. मी ऑर्गनायझर आहे या खेळाचा. मी काही चुकीचं करत नाहीये. तुम्हाला जर त्रास होत असेल तर स्पर्धा सोडा आणि निघून जा, हार माना आणि जानकी तू माझ्यासोबत चल. ऋषिकेश म्हणतो, नाही हा, हे मी होऊ देणार नाही. ऋषिकेश मकरंदला मारणार असतो. जानकी त्याला थांबवते. जानकी म्हणते, ऋषिकेश, तो ऑर्गनायझर आहे, तो काहीही करेल, नियम बदलेल. अरे तो डिस्क्वालिफाईड करेल आपल्याला आणि अडचणी वाढतील रे, नको. तू सौमित्राकडे बघ ना, त्याला काय झाले ते बघ. ऋषिकेश सौमित्राला बाजूला घेऊन जातो आणि पुढच्या खेळांसाठी मकरंद, ऋषिकेश यांची टीम पुढे गेलेली असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.